हॅलो, स्वागत आहे तुमचं अनुपमाज ब्लॉगमध्ये. तर अशी सकाळची सुरुवातच अशी छान पावसाळी वातावरणाने झालेली होती. थोडा थोडा बारीक बारीक रिमझिम असा पाऊस सुरू होता आणि जसं माझं रोजची सवय आहे तसं गच्चीवर गेल्याशिवाय राहत नाही, त्याप्रमाणे गच्चीवर तर गेलेच मी. कारण पाऊस रिमझिम होता, पण छान वाटत होतं. थोडे एक दोन थेंब अंगावर पडत होते तर. आणि हे पाहताय तुम्ही, पानावरून इतकं सुंदर असं पाणी गळत होतं, छान वाटत होतं सगळं वातावरणच. आणि पावसाची गरज खूप आहे, पाऊस आवश्यक आहे. बऱ्याच जणांच्या पेरण्या झाल्या आहेत, पण बऱ्याच जणांच्या पेरण्या होऊन परत डबल पेरणीची वेळ अशी आलेली आहे, म्हणून पाऊस खूप आवश्यक आहे. पावसाची आतुरतेने सगळेजण वाट पाहत आहेत. कुठं होतं आहे तर खूपच होतं आहे, नाहीतर जिथं गरज आहे तिथं पाऊसच होत नाही. पण खूप छान असं वाटत होतं. आणि हे गोकर्णाचंही छान आलं आहे, पण त्याला फुलं नाहीत. उद्या मी त्याच्यासाठी काहीतरी करेल असं मी ठरवलं आहे. नंतर मग खाली येऊन स्वयंपाकाला सुरुवात केली आणि आज करायची होती दोडक्याची भाजी. दोडक्याच्या भाजीला मी अगोदर फोडी वगैरे करून घेतल्या, पण मी काय करते की दोडके अगोदर सगळ्या फोडी फ्राय करून घेते. लसूण आपला थोडासा झाला की नंतर फोडी सगळ्या फ्राय करून घ्यायच्या, म्हणजे थोडे त्या आपोआपच तेलात छान होतात. त्यानंतर मग आपली तिखट, हळद आणि मग थोडासा त्यामध्ये टाकला सब्जी मसाला आणि छान असं सगळं परतून घेतलं. तर हे सगळी भाजी करत असताना बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पद्धतीची करतो. तर अशी ही आज वेगळी पद्धत करणार होते मी. आणि लसूण फ्राय केल्यानंतर फक्त सगळ्या फोडी फ्राय करून घेतल्या त्या तेलात, आणि फोडी थोड्या छान अशा फ्राय झाल्यावर मग बाकीचं सगळं साहित्य त्यात टाकलं. तर तिखट आणि हळद टाकल्यानंतर मग थोडासा सब्जी मसाला आहे तो टाकला त्यामध्ये. त्यामुळे टेस्ट खूप छान अशी भाजीला येते. तर छान अशी सगळं टाकल्यानंतर मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. तर खूप जणी वेगवेगळी करतात. कधी मी पण करते, कधी मुगाची डाळ टाकून, कधी हरभऱ्याची डाळ टाकून, आणि कधी मग आपलं भरलं वांगं करतो आपण त्या पद्धतीने, म्हणजे 4 काप करून आपले त्याची ती पण छान लागते. तर अशा पद्धतीने आज थोडी वेगळी करावं म्हणलं आणि त्या पद्धतीने मग भाजी केलेली होती. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलं. शेंगदाण्याच्या कूटाच्या भाज्या सहसा मला थोड्या कमीच आवडतात, पण यांना शेंगदाण्याच्या कूटाची भाजी आवडते, म्हणून म्हटलं चला आज यांच्या आवडीप्रमाणे भाजी करूया. शक्यतोवर म्हणजे सगळ्यांच्या आवडीच्याच जास्त होतात आणि आपल्या आवडीची कमी होत असते. तर छान अशी भाजी वगैरे करून घेतली. आणि मग बाकीचं साईडला मग पोळ्या आणि कुकर तर झालेलंच होतं, सुरू होतं. तर अशा पद्धतीनं मग छान स्वयंपाक वगैरे निवांत झाल्यानंतर म्हणलं बाकीची कामं असतातच, कपडे वाळू घालणं किंवा अजून भांडे देणं, मावशी आल्यावर भांडे लावणं, अशा सगळी कामं असतात. त्या भांड्यांची आपल्या डोक्यात म्हणजे कामांची आपल्या डोक्यात सगळी यादी सुरू असते. आणि छान अशी भाजी मस्त झाल्यानंतर कोणत्याही भाजीला असं शेवटी मीठ टाकायचं, म्हणजे भाजी कशी, भाजीमध्ये खूप जास्त मीठ होत नाही. आणि दोडक्याच्या भाजीचं एक विशेष आहे की दोडक्याच्या भाजीला तर एकदम शिजत आल्यानंतर शेवटी मीठ टाकायला पाहिजे. कारण जर अगोदर आपण मीठ टाकलं ना दोडक्याच्या भाजीत, की ते दोडके असे थोडेसे वेगळेच म्हणजे होतात. त्यामुळं मग याला शेवटी मीठ टाकायचं आणि पाणी टाकून छान अशी भाजी शिजवून घेतली. तर तुम्ही कशा पद्धतीची करता मैत्रिणींनो, ते पण थोडंसं म्हणजे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. कारण प्रत्येकीची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि टेस्ट पण प्रत्येकीच्या हाताची वेगळी असते. तर अशा पद्धतीने आम्ही आज केलेली भाजी तुम्हाला कशी वाटते ते पण मला नक्की सांगा. आणि मीठ शेवटी टाकल्यानंतर काय होतं की म्हणजे खूप अशा फोडी लितबिलीत होत नाहीत, म्हणून सगळी भाजी शिजत आल्यानंतर आपल्याला जाणवलं की आता शिजली आहे, तेव्हा आपण मीठ टाकायचं. आणि सहसा आपण कुठल्याही रोजच्या स्वयंपाकालाही तसं केलं ना तरी खूप चांगलं. कारण आता असं म्हणतात की म्हणजे बी पी वाढतो, हे जे म्हणजे प्रॉब्लेम येतात ते पण जास्त मिठामुळे होतात. मग अशा पद्धतीने भाजी वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक झाल्यावर मी गेले गच्चीवर कपडे वाळू घालायला. आणि पाऊस सुरूच होता. बाजूला पाहिलं तर बघा, हे इकडं बांधकाम सुरू आहे. आणि काम करणाऱ्यांना पाऊस असो, ऊन असो, वारा असो, त्यांना काम तर करावंच लागतं. तर हे सगळीकडं काम करायला सुरूच होतं. आणि हे एक जण तुम्ही पाहताय की पलीकडं पार्सल घेऊन आलेले एक दादा होते. म्हणजे पाऊस सुरू होता, डोक्यावर छत्री घेऊन गाडी चालवून एका हाताने ते पार्सल घेऊन आलेले होते. म्हणजे काम करणं किती आवश्यक आहे, ऋतू कुठलाही असो. त्यानंतर दुपारचं सगळं आवरल्यानंतर आराम वगैरे झाल्यावर संध्याकाळी मग देवाला दिवाबत्ती वगैरे करून घेतलं. आणि आज मला एक ठेवणीतली वस्तू काढायची होती. ठेवणीतली म्हणल्यापेक्षा खूप दिवसाची जपून ठेवलेली वस्तू काढायच्या होत्या मला काही. कारण आता सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि चिवडा, बिस्किट हे जर ठेवले ना तर लगेच डब्यात ठेवलेले लगेच सादळत आहेत आणि नरम होऊन जात आहेत. तर मग त्याची टेस्ट पण खूप बिघडून जाते. त्यामुळे म्हणलं अरे इतके दिवसच आपण सगळं साहित्य घेऊन ठेवलेलं आहे आणि ते काढायलाच पाहिजे. तर हे खाली हॉलमध्ये कपाटात
एक्स्ट्राच्या ज्या बेडशीट किंवा आपले कार्पेट्स वगैरे आहेत त्यामध्येच हा बॉक्स पण ठेवलेला होता. आणि ह्या बॉक्समध्ये ह्या वस्तू इतक्या दिवसाच्या जपून ठेवलेल्या होत्या की काढल म्हणलं तरी काढल्या जात नव्हत्या. तर हे सगळं साहित्य टप्परवेअरचं जे आहे यात सगळे बिस्किट असो, चिवडा असो, खूप म्हणजे कुरकुरीत राहतं, त्याची टेस्ट पण नाही बदलत. पापड तळले तर ते जरी साधे डब्यात ठेवले तर लगेच ते सादळून जात होते. म्हणून आज म्हटलं काही असो, हे सगळं आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर हे सगळं आज बाहेर काढलं, खूप दिवसाचं ठेवलेलं सगळं साहित्य. आणि हा जो डब्बा आहे याला हे 2 डोळे आहेत. तर यात काय होतं की काही जर भाज्या आपल्याला म्हणजे पालेभाज्या असतील तर ते एक डोळा उघडा ठेवायचा, आणि जर दुसऱ्या फळभाज्या वगैरे असतील तर दोन्ही डोळे उघडी ठेवायचे, असं यात ॲडजस्टमेंट आहे. आणि ही 2 डोळे आहेत ह्या डब्याला. तर हे पण मी आज सगळं काढलं, कारण आता सध्या खूप आवश्यक आहे हे सगळं. आणि बऱ्याच वेळा काय होतं की लाईटचा प्रॉब्लेम आला की भाज्या वगैरे खराब होत आहेत फ्रीजमध्ये. त्यामुळे आज हे सगळं काढलं, इतके दिवसाचं ठेवलेलं हे सगळं साहित्य. आज म्हटलं चला आता वापरायला सुरूच करू. खूप दिवसापासून म्हणत होते काढेल, पण मग असंच राहून जात होतं, कंटाळा करत होते. आणि हा सगळ्यात सुंदर छोटासा मस्त असा टप्परवेअरचा उभा डब्बा. यामध्ये जर बिस्किटचे आपण पॅक ठेवले ना तरी पण मग खूप छान राहतात. तर खूप सुंदर कलर पण पहा किती गोड आहे ना याचा. आणि खूप हाईट पण मस्त अशी. हे सगळं साहित्य काढलं. आणि टप्परवेअरची खरंच म्हणजे जे काही म्हणजे आहेत ना प्रोडक्ट्स ते सगळे खूप छान आहेत. तर मला पण खूप आवडतात. आणि मध्यंतरी मी खूप अशी सगळी खरेदी केली होती ह्या टप्परवेअरच्या साहित्याची. काही काढलं होतं, काही काढलं नव्हतं. तर म्हटलं आज चला काढूच या. आणि त्यात हे 2 चमचे मी अगोदरही काढलेले होते. तर कसं वाटलं सगळं तुम्हाला नक्की सांगा. चला पुढे भेटूया. बाय.